आई, मी जाते लोक तयारी करायला नाही. मी 1 तारखे तुझी वाट पाहते. हा बाय बाय डार्लिंग. माझ्यासोबत लग्न करायचे स्वप्न बघतेस काय? म्हणे तर काय तुझ्या भाऊ पाशात विसावण्यासाठी अधीर झाले. नॉनसेन्स. अगं तू अजून मला ओळखलं नाहीस. मी जे तुला प्रेम करतोय ना ते प्रेम नव्हे, प्रेम करण्याचा एक बहाणा करतोय. तुला संसारातून उठवण्यासाठी रचलेला हे षडयंत्र आहे. षडयंत्र. अगं ते तर आता सफल होणारच आहे. तुझं जीवन उद्ध्वस्त होणार आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे, पूर्ण केल्याशिवाय. इच्छा माहितीये तुला? अगं तुझ्या वडिलांचा खून, तुझ्या वडिलांचा खून करणं हेच माझी अंतिम इच्छा आहे. त्यावाच माझ्या वडिलांना शांती मिळेल. काय म्हणा बाय शिवगाव काम खराब व्हायची. दिवसभर काम करून करून माझा जीव गुडघे मिठी आई राजवाची तवा नाही मजा यायची. गुरु गुरु बोलायची बी हसायची बी. राधे तुझी लई यादी झाली ग. पेपर 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 वाल्या आमचा पेपर आणि प्रकार नवीन जुनी बातमी आली का ते तर बघावं. एखादी बाई हिरीत पडलेली, एखादी पळून गेलेली, राजकारणाच्या नव्या जुन्या काही बातम्या असं काय बघावं. कुठं काय दिसत नाही गेले. सापडली सापडली सापडली. आपल्या बायकोचा नंबर लागला तर लय बरं होईल मला. पतीच्या म्हणजे नवऱ्याच्या. चला कारण जात चाला म्हणजे तरासाला. कंटाळून विवाहितेची. विवाहितेची म्हणजे लगीन झाल्या बाईची. आत्महत्या म्हणजे स्वतःच मरणे. पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या म्हणजे नवऱ्याच्या तरासाला कंटाळून लगीन झाली बाई मिली काय की बाबा. एक कुरगा दिनांक 8 पतीच्या तरासाला कंटाळून एका अज्ञात महिलेने कटकाळीतील दिनकर माळ्याच्या भास्कर सभाई उडी टाकून आत्महत्या केली. आपल्या बायकोचा नंबर लागला तर बरोबर. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की सर्व राधा यांच्यात नियमित कडाक्याचे भांडण होत असे. या तरासाला कंटाळून शेवटी राधाने आत्महत्या केली. पुढील तपास फौजदार श्री आगलावे करीत आहेत. कोण राधा की कोण किसन की बाबा. माझी बायको मेली की रे बाबा. हे माझ्या बुलढाचा माझ्या हाताने स्वतः कुठे बायको मारली की रे देवा. राजेव की रे देवा. राजे तुम्हाला आमदानी कृपाची मनोरी होतीच की रे देवा.
माझ्या बायकोचं बोल बाबा मला नेतावारी करतो. अहो मी भूत नाही हो, तुमची बायको आहे बायको राधा. माझ्या बायकोचं भूत आहे. आग चंडाळी जीवनपणी तर दिला असतं मेल्यावर तू माझ्या मागे लागलीस का ग? अहो मीच खोटी बातमी पेपरात दिलती हो. खोटी बातमी तर हट. पेपरवाले कुठली बातमी खोटी छापीत नसतात आणि ती बी मेलेली बातमी पेपरवाले कशाला खोटी छापतात ग? अहो मी भूत आहे का? लोखंडी खेळायला शिवून जाऊ का? तर हट. आता ते पुतळे चॅप्टर झाले लोखंडाला सुद्धा जुमानीला गेले. पण काय ग बुद्धी एवढ्या चांबट चापाच्या कशा पाहिला आल्यास ग तू? अहो मी मेल्यावर तुम्ही कसं करताय ते मला बघायचं होतं. मी मेल्यावर तुम्ही कसं करताय मला बघायचं होतं. मी मेल्यावर तुमचं माझ्यावर प्रेम आहे का नाही हे बघण्यासाठी हे नाटक केलं बघा मी. दूर का जरा या की जवळ. तुम्हा भूता लोकांनी प्रेम करतात का हो? असं पायाचं काय बघता तोंडाकडे बघा की. आजला भूताचे पाय उलटे असतात म्हणून मग तुझे सवाशे कसे का? हा बरोबर आहे. कलियुगातल्या भूताचे पाय उलटे नसतातच. अहो किती अंक बघता हो माझा. मला लय भूक लागली वर. तेव्हा भूते तुला काय पाहिजे? कलियुगीवर साडीचा बाग कोंबडं बकरं बिर्याणी काय पाहिजे देतो. पण तू इथून लवकर जा बरं मला अहो असा कलगा करू नका वर. सगळे लोक गोळा व्हायचे तर लोक आपण लोकांची याद केलीस बघ. आता बुमरून सगळे लोक गोळा करतो तुला दाखवतो मग ही का? आता गप्पा लोकांची खुर्ची खालची खुर्ची उचलल्यावर तुझी ओळख पटली बघ. झालं गेलं इकडून जावा आणि एवढा पुन्हा माझा पोटात घाला. मी तुम्हाला याच्या पुढे काम बी जास्त सांगणार नाही आणि मी तुम्हाला सोडून बी जाणार नाही. एवढ्या वेळेस माफ करा मला. आता मी तुला सरळ सरळ पोटात खेचणार आहे. नका वदनी नका पोटात की तुम्हाला मला माफ करा. चालू नको मला पोटात तू चल. आता कशी गत करू ग माय. नवरा हाय का मग समजू की. अगं मी तुला खऱ्या कोर्टात नेणार नाही. लिंबू टिंबूच्या कोर्टात नेणार आहे. न्यायाधीश होतो तू आरोपी व्हायचं. ही माय काय आहे की तुमचं तुम्हालाच गोड वाटतंय. जेव्हा शपथ खरं सांगेल खोटं सांगणार नाही अशी शपथ घ्या. आणि तुम्हाला कोण सांगितलं मी खोटं सांगते म्हणून? कोर्टाच्या नियमाप्रमाणे तेव्हा हात ठेवून शपथ घ्या. देवा शपथ करत आणि खोटं सांगणार. नाव काय तुमचा? राधा किसन सरगोळे. दादाबाई तुमचं तुमच्या नवऱ्याचं सारखं भांडण होत होतं म्हणून हे खरं आहे का नाही? तुम्हाला कोण सांगितलं? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. दिलेल्या प्रश्नाची सरळ सरळ उत्तरे द्या नाहीतर कोर्टाचा अपमान केल्या पाहिजे तुम्हाला शिक्षा देण्यात येईल. होय माय खरं आहे की. तुमचा नवरा खूप गरीब आहे म्हणा. गरीब कोण म्हणतोय त्याला? चांगला माझ्याला बुकुड हाय की. विचारलेल्या प्रश्नांची सरळ उत्तरे द्या. होय माय. दादाबाई तुम्ही तुमच्या नवऱ्याला हिरीत पडण्याची माहेरी जाण्याची सारखी धमकी देत होता म्हणा. नाही नाही मी हा घ्या पेपरचा पुरावा. या पेपरमध्ये राधा किसन विसरबळे या महिलेने खटकाळी 3 महिन्याच्या समाजगिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याचं छापून आलेलं आहे. आणि ही दुसरीच कोणी राधा म्हणून किसनच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतात. अशा स्त्रीला गुन्हा दयाला पिता कडक शिक्षा ठरवण्यात येईल. दॅट्स ऑल युअर ऑनर. नाही नाही तू राधा नाही मीच राधा आहे. माय बाप सरकार मीच राधा आहे. याचा पुरावा आहे माझ्याकडे. माझ्या नवऱ्याला
फसवायचं होतं म्हणून मीच ही सगळं कुबड रचलं बघा. माझा नवरा माझ्या नवऱ्याला शिक्षा करायची होती मला, पण मला काय या चंडाळीला माहिती हे एवढं परकन अंगलट येईल म्हणून. मी माझ्या गरीब नवऱ्याला त्रास दिला. मला गुन्हा कबूल आहे, याची शिक्षा बघायला नाही बघतात. राधा किसन विसरबोळे ही एक बनेल फसवी स्त्री आहे. अशा स्त्रीला गयामायाला दाखविता कडकातली कडक शिक्षा करण्यात चाहिए. दॅट्स ऑल युअर ऑनर. नाही नाही, सर्व ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. सर्व साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यावरून व गुन्हेगाराच्या कबुली जबाबावरून सौ राधा किसन विसरबोळे या महिलेस अजन्म आपल्या नवऱ्या सोबत राहण्याची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. ये माय काय तुमचं कोर्टन, काय तुमचं लिंबू टिंबूच कोर्टन. मला तुमचंच गोड वाटतं. आणि काय व एवढी शुद्ध मराठी कुठून चोरून आणला साव? अगं मी इतके दिवस जरा पालटमंग साहेबांची इथं नोकरी करतोय, मग भाषण नको का चोरायला? ये माय बरं चल, लय भूक लागली आहे. मी लय काही काही आणले तुला. केळ आणले, केळ्यावर शेंगा आणल्या, आणले. चल आज 1 तारीख उद्या 9:30 ला जातील. 11च्या काय अरे सर एक स्वीट केस ठीक आहे. ओके हॅलो, अरे नाही का? फोन कोणाला घ्यायचं? मैत्रिणीला का मित्राला? मला काय करायचंय? फोन करून मला का परदेश अशी बोलते तिथं बहाणा का तुला? आज आपण देशमुख पती आहे तुझा. पती माझी लाज वाटते मला. पाश्चिमात्य संस्कृती पछाडलेली स्त्री आहेस तू. स्त्री जातीला लागलेला कलंक आहेस. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली नंगाला चालवलेला आहेस. खरं सांग, फोन कोणाला घेऊन खरं सांग, नाही तर जीवच छाडून टाकेन तुम्ही. बाकी दबाव सारीशी पत्ती करायला हवं ती. फॉरवर्ड बायकांना पतीची आणि नीतीने माझी ताळ कुठून असणार? माझ्यासारखा सुसंस्कृत माणूस कसा आवडेल तुला? पती मनाप्रमाणे वागत असेल तर हल्लीच्या बायका डोक्यातून नसतील. आणि जर तो बायकाला ठोकरच पसंत करत असेल तर कुठल्याही बायकांना ठोकरच पसंत करतील. मी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. असलं संस्कृती शून्य स्त्रीचा गुलाम नाही. मला स्त्री स्वातंत्र्य पुरस्कार तसं मागास ती मागास दुसऱ्याचा स्टँडर्ड आहे डोळ्यात खूप वाटतं. असं बेतर वागणं चाललेलं नाही. खरं सांग, काय चालवलेलं असतंय? बोल सांभाळून बोल. जास्त उर्मटपणा करशील तर आणि कोणत्या रोडवर गेलता होता वाटतं. तुम्ही मला मारतात. गेल्या रात मराठ्यांची मुलगी आहे मी. पुढे आतो घरात सगळी प्रॉब्लेम होती. काय आठ कदम करून टाकेल. तुझा नाही दोष, तुझा नाही माझा. पत्नीला आम्हाला आज स्वातंत्र्य दिल्याचा हा परिणाम आहे. माझं स्वातंत्र्य तुमच्या डोळ्यात खूप आहे ना. प्राध्यापक साहेब, हे काय तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला? मला स्वातंत्र्य चाललंय मी. तरी तर याचा परिणाम चांगला होणार नाही. त्यासाठी
द्रौपदीसाठी महाभारत. अगं सीता द्रौपदीचं नाव घ्यायची लायक आहे का तुझी? सीता द्रौपदीचं नाव तुझ्यासारखीला तोडून ऐकलं तर त्या सुद्धा अपवित्र बनतील. तुमचं माझं पण यापुढे शक्य नाही. मला घटस्फोट हवा आहे. काय घटस्फोट हवाय तुला? आता वकिलाला गेलो तर तुला घटस्फोट. आधी सवारीशींना सध्या आता कायदा तुमच्या बाजूला आहे. यापुढे तू घरात गर्दी परिणाम होतील. तू मला कायद्याची धमकी देतेस? थांब. आता वकिलाला गेलो तर तुला घटस्फोट देतो. चला आठवण तुझं सामान. अगं काय हाल करून घेतले आहे ते? काय करायचं? चल आपण हात कसं मिळते माझ्यासोबत करून काय अगं तसं माझ्या स्वप्नाचा चकनाचूर केलीस ना, अगदी तसाच मी तुझ्या स्वप्नाचा चकनाचूर करणार. हृदयाच्या मागे धावणाऱ्या हरणाप्रमाणे मीठ टाकलेल्या प्रेम जाळ्यात अडकून प्रमाण झाली आहेस. अगं प्रेम भंग झालेल्या आता आहे अजून. आता तुझं घर उद्ध्वस्त होईल. तुझा नवरा तुला घटस्फोट देईल. मग अगं मग काय करशील? शेवटी या अविनाशकडे येशील. अविनाशकडे येशील ना? अगं पण मी तुला रखेल म्हणून सुद्धा ठेवणार नाही. भोग आपल्या कर्माची फळ. चल लवकर गेलं पाहिजे. अरे तो हसतोच काय? थोडं गांभीर्य पण चालते की नाही? गांभीर्य? कसलं गांभीर्य ग? आणि कुठं जायचंय? कुठं तरी दूर जिथं तुझ्या आणि माझ्या विश्वासाचं खडी कापतात नाही. ज्या ठिकाणी संस्कृती बंधने आणि अंधश्रद्धेने बसलेली माणसं आहेत, ज्या ठिकाणी स्त्रियांचा खोटमार होणार नाही असा प्रत्येक हवी. आणि आतापर्यंत मी स्वप्नातच विमानात बसले होते. कल्पनेत इंग्लंडला गेले होते. आता पुन्हा यशस्वी झाले. आता मला खूप आनंद होत आहे. हवी चला रे. कुणासोबत जाणार आहेस इंग्लंडला? अरे तो हसतोच काय? चल ना आपण बाहेर जाईल. तिकीट व पासपोर्ट तुझं काढलंय असं कोण म्हणाला? आणि कुणासोबत इंग्लंडला जाणार आहे? म्हणजे अर्थ नाही करायचं. अगं मी तुला एकदा म्हणालो होतो, माझी ध्येयपूर्ती झाल्याशिवाय मी फॉरेनला जाणार नाही. अरे हीच तर आपल्या ध्येयपूर्तीची वेळ आहे. चल पाहू लवकर. चोखतेस तू सरिता. अगं तू समजतीस ती ध्येयपूर्तीची व्याख्या नाही माझी. माझं काय षडयंत्र आहे ते अजून तू ओळखली नाहीस. षडयंत्र? कसलं षडयंत्र? माझं तर जावंय. षडयंत्र? अगं तुझा व तुझ्या घराचा विध्वंस सर्वनाश करण्याचं एक षडयंत्र रचलंय मी. त्यात सफल होईलच. अगं मी तुझ्यावर प्रेम करतोय ना, ते प्रेम नव्हे. अगं तुला संसारात रुजवण्यासाठी केलेलं एक नाटक आहे. तुझ्यासारख्या स्त्रीसोबत कोण करेल लग्न? नाटक? नाटक नाही, षडयंत्र. मला प्रेमाची भाषा शिकवतेस? या अविनाशला प्रेमाची भाषा शिकवतेस? अरे त्या लग्न तुझ्या परिस्थितीची त्याला समजत हवा का? अरे त्याबद्दल माझ्या मनात तेवढंच प्रेम आहे, तेवढं आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. खामोश! तुझ्यासारख्या सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या स्त्री सोबत लग्न करायला मी काय गोरका आहे? अरे तूच बोलतो काय? अभद्र बोलू नको. अगं त्यावेळी ते मला मला
सरिता, आता भारतीय संस्कृतीची विटंबना करून आपल्या पतीशी गद्दारी करून परपुरुषाशी प्रेमाची चाळे करणाऱ्या तुझ्यासारख्या शिलभ्रष्ट स्त्रीशी लग्न करायला मी काय मूर्ख आहे? अगं सरिता, मी एक उच्च शिक्षित संस्कृतीच्या मूल्य जतन करणारा एक विचारी पुरुष आहे. मला विचार पुरुष बांगड्यावर होतात कसा केलं प्रेमाचं नाटक अगं माझ्या किती डेअरिंग आहे ते तुला वेळ आल्यावर समजेलच. मला फसवलं नागिन माझा चावा घेणार पण कवळलेले नागिनीला कसं नाचवायचं ते अविनाशला चांगलंच ठाऊक आहे. अगं तुला हे जे सौंदर्य दिलंय ना ते असं उधळण्यासाठी नव्हे, सागाच्या प्रेमाला तुला दिलेली रंगेन लोके बास स्त्री समजतो. अगं तर माझ्या प्रेमाला लाथ आणलंस आणि त्या सागरची लग्न केलीस. आता मला लाथ आणू, मला त्या अविनाशला लाथ आणू, आता परत त्या सागरला लाथ आणू आणि सागरला लाथ आणून माझ्याशी लग्न करायला तयार झालीस. अगं माझ्यापेक्षा या जगात कितीतरी श्रीमंत सुंदर पुरुष आहेत. उद्या जर तुझी नजर दुसऱ्यावर पडली तर आज मी, उद्या दुसरा, परवा तिसरा, अगं कुठपर्यंत चालणार आहे तुझं नक्की रे? अरे इतक्या खालच्या विचारात असल्याची काय नव्हती मला. अरे तुम्हाला फसवलंस, टका दिलास, माझं काही चिन्ह विचिन्न केलंस. अगं सरिता, माझ्या भावनाचा विचार न करता त्या सागर शिवाय गेली तेव्हा माझ्या हृदयाच्या किती चिन्ह उडाले असतील ग. कॉम्प्लेक्स माणसा तू मत जो उद्ध्वस्त केलास, फसवलंस मला. मी नाही फसवलं, तू स्वतःच फसवलीस. अगं माणूस दुसऱ्याला फसवता फसवता स्वतः फसतो. आता बघ आपल्या कर्माची फळ. येतो मी. बाय डार्लिंग. सागर नाही की सर टोकाची भूमिका घेऊ नका. ते आता शक्य नाही. पहा नाही त्याकडं कसं आपण याच्या अगोदर सगळं सावरून बसले. तुला तुझ्या मनासारखा कर्तृत्ववान, डेअरिंग बाज, फॅशनेबल, फॉरेनला राहणारा नवरा मिळाला नाही हे कोणाच्याही मार्गातला अडथळा बनवू इच्छित नाही. या पाश्चिमात्य संस्कृतीत तुझी ओढ पूर्ण करण्यास मोकळी आहेस. बऱ्या कागदावर खा कुठे जाऊन का आता ते पाय पडून पायाची इच्छा पतीची किंमत काय मी समजून शकले नाही का? साधुतेचा आवडच काय जास्त ढोंगीपणाला मी बिलकुल बी काढलं नाही. मला कागदावर सह्या करून चालते माझ्या घरातून. नको 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 मला कडे सोड. मला मला आलं तर ते मन सौभाग्य समजेल. सौभाग्य पावित्री आहे का तुझी? शब्द सुद्धा उच्चारायची लायकी नाही तुझी. तुम्ही माझे वकील म्हणून आला तिथे तिची वकिली करायला तुम्ही नाही होते मला फीस घ्यायला चालायला लागा. सरिता तुम्हाला काय सहा कर चाल देऊ माझ्या घरातून. अरे काय करतोयस तू? हो दादा मी जे करतो ते योग्यच करतोय. घटस्फोट नका सर दादा. शब्दाने तुझं नसतात बाकी
हजारो लोकांना लग्नगाठ बांधली संतान तुझ्याशी माझ्या मंगळसूत्राचा आणि कुंकवाचा भार झाला हिला चालते हो माझ्या डोळ्यासमोर चालते हो काय करता तुम्ही असं मला करा का मारता विचारा तुमच्या लाड करण्याला अहो पण तुम्हाला विचारतोय घटस्फोट हवा दिला काय तुम्ही गाडी चुकलं तिला कल्ला सिरिया यात बस अरे पोरांनो या मुलीने पाहून लग्न लावून दिल्याचं स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कापायी बेताळपणे वागून स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतला अनेकदा समजावून सांगितलं पण